उत्तर रिक्त झालेल्या खात्यावर नाराज भुजबळ यांचं पुनर्वसन करण्यात येत आहे। छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता अन्न नागरी पुरवठा खात्याची म्हणजे मंत्रिपदाची ते शपथ घेणार आहेत आणि त्यांना अन्न नागरी पुरवठा खातं दिलं जाणार आहे। फडणवीस, शिंदे आणि अजित पवार या मंत्रिपदाची जेव्हा भुजबळ शपथ घेतील त्यावेळेला राजभवनात उपस्थित राहण्याची शक्यता आहे। प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या पहिल्या यादीत भुजबळांचं नाव नव्हतं। मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांनी त्यावेळी नाराजीही बोलून दाखवली होती। त्यानंतर घडलेल्या बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि मुंडेंकडे जे खातं होतं त्याच अन्न नागरी पुरवठा खात्यावर आता भुजबळांची वर्णी लागेल अशी चर्चा आहे। त्याचवेळी अजित पवारांनी हे खातं काही दिवस स्वतःकडे सुद्धा ठेवलेलं होतं। राजकीय कारकिर्दीत भुजबळांकडे तिसऱ्यांदा अन्न नागरी पुरवठा खात्याची आता जबाबदारी येते। भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार का याकडे आता लक्ष असेल। महायुतीत सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे गोगावले आग्रही आहेत। रायगडचं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी तटकरेंकडून सुद्धा फिल्डिंग लावली जाते। रायगड शिवसेनेला देऊन नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे दिलं जातं का याकडे लक्ष असेल। तर पालकमंत्रीपदाचा तिढा सुद्धा भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅकमुळे सुटणार आहे का याकडे लक्ष असेल। महायुतीत सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आहे। रायगडसाठी गोगावले आग्रही आहेत, तटकरेंकडून सुद्धा फिल्डिंग आहे। अशातच आता हा तिढा यानंतर सुटतो का याकडे लक्ष। तर एक महत्वाची घडामोड आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। भारत पाक मधील तणावानंतर युद्धानंतर शहांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असेल। अमित शहा 26 मे रोजी नांदेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। मंत्री अतुल सावे यांनी जाहीर सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय। सभा ही यशस्वीपणे पार पडावी यासाठी मंत्री सावेंनी नियोजन केलंय। जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना असं तुम्ही म्हटलं होतं। आज काय भावना आहे? शेवट ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं कोणाला मिळत नाहीये। मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजित दादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं, मीटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे। धन्यवाद सगळ्यांना। बोला, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला त्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। 8 दिवसापूर्वीच याबाबत ठरलेलं होतं आणि आता आज शपथविधी पार पडणार आहे। छगन भुजबळ यांची ही पहिली प्रतिक्रिया म्हणता येईल। ही बातमी समोर आल्यानंतरची 8 दिवसापूर्वीच मंत्रिपदाबाबत ठरलेलं होतं, आमची बैठक झालेली होती, त्यात हे ठरलेलं होतं आणि ज्याचा शेवट चांगला ते सगळंच चांगलं असं छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता त्यांचा शपथविधी असणार आहे। मंत्रिपदाची ते शपथ